गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. प्रसाद भगत इज हियर. तर आता मी चाललो आहे सोमनाथ टेम्पलला, गुजरात. रन ऑफ कच थोडं कॅन्सल झालं आहे कारण आम्हाला थोडं ड्युट्यांना पण जायचं आहे. म्हणजे जागरण गोंधळ असतो तिकडे जायचं पण आहे. तर आमचं एवढं होणार नाही, खूप डिस्टन्स आहे. त्यामुळे आता आम्ही सोमनाथ टेम्पलला चाललो आहे. आणि कालचा ब्लॉग मी जास्त घेतला नाही. कालचा ब्लॉग मी तिथेच एंड केला होता पण मी बोललो नाही. सो आता हा दुसरा ब्लॉग आहे माझा. तर यामध्ये मी सोमनाथ टेम्पल आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी वगैरे सगळं दाखवेल. चलो अभी निकलते हैं. बाय बाय. मला मी इथे थांबलो होतो या हायवेला. कोणता एक्सप्रेस हायवे हा? भुजचा हायवे हा. भुजला जाणारा हायवे. हे बघा मी तुम्हाला दाखवतो इथे. थोडा नाश्ता वगैरे करतो आणि मग मी इथून निघतो लवकर. कारण सोमनाथ टेम्पल पण इथून 500 किलोमीटर आहे. चलो बाय बाय. 6 hours later. तर गाईज आता आम्ही आलोय हॉटेलला, थांबलोय बघा इथे. कारण इथं आता खूप उशीर झाला आहे. कारण ते गुजरातचे रस्ते इतके खराब आहे ना, बेकारवाले, आणि इतके खड्डे आहेत ना. त्यामुळे होतं जर किती 450 किलोमीटर का 500 होतं ते लवकरच कवर झालं असतं. कारण माझी गाडी मी दिवसातून जास्त किलोमीटर काढतो, पण आज खड्ड्यांमुळे आणि ट्रॅफिकमुळे एवढं निघालं ना किलोमीटर. तर इथून सोमनाथ टेम्पल फक्त 500 मीटर आहे. सकाळी उद्या लवकर दर्शन वगैरे होईल आमचं आणि मग लगेच आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी निघू आणि मग तिथून नाशिकला जाऊ. चला मग आता झोपतो वगैरे. बाय बाय. Early the next morning. आता आम्ही निघतोय दर्शनासाठी. वाजलेत सकाळचे 9:30. तर ते बोलतात इथे हॉटेलवाले की तुमचं दर्शन लवकर होईल कारण इथे गर्दी नाही. तर आता पटकन जातो आम्ही, फटाफट दर्शन वगैरे घेतो आणि मग पुढे निघतो स्टॅच्यू ऑफ युनिटी इकडे जायला. कारण आम्हाला तिथून पुढे नाशिकला पण जायचं आहे. सो चलो अभी निकलते है. रेडी वगैरे झालो आहे मस्तपैकी. हे बघा शूज घालणार होतो मी. बोललो आता इथे मंदिरामध्ये कसं सारखं काढायला लागतात ना, तर मग मी काय करेल आता शूज पुढे रस्त्यामध्ये कुठेतरी गाडी थांबेल तिथे शूज वगैरे घालून घेईल स्टॅच्यू ऑफ युनिटीला, तिकडे फोटो वगैरे काढायला. तर आता आपली गाडी ना, गाडीला घेऊन फक्त 2 का 3च महिने झाले आणि गाडीची रनिंग डायरेक्ट 5509 किलोमीटर झाली. इतकी गाडी चालवली आणि माझी फर्स्ट ट्रिप आहे की मी एवढ्या लांब गाडी घेऊन गेलो आहे. सही आहे, मस्त. तर आता मी परत जाणार आहे पुढे. नंतर परत कोकणामध्ये प्लॅन चालू आहे ट्रिपचा, बघू आता. पण तिकडे फॅमिली नाही, दीदी आणि आम्हीच जाणार आहे. गाडी खूपच घाण झाली आहे यार, पूर्ण साफ करायला लागणार आहे मला घरी गेल्यावरती. आता घरी गेल्यावर अजून खूप काम आहे. रील्स एडिट करायचे, फोटो पोस्ट करायचे, व्लॉग एडिट करायचा आहे. चलो अभी जातो आता मी, पटापट दर्शन घेतो. बाय बाय. पोचले फायनली मंदिरासमोरच. पटकन आता दर्शन वगैरे घेतो. मस्त आहे इथे, जास्त गर्दी पण नाही. आम्ही कसं चालू वीकमध्ये आलो ना, गोड गोड वास करायला लागले. मंदिर दाखवतो. मंदिर इथून दिसत तर नाहीये. इकडनं एंट्री, इकडनं एंट्री आहे. ना कोई बोला पकड़ भैया मंदिर की एंट्री केलं आहे. इकडनं इकडनं मंदिरची एंट्री. आगे से जाने का है, मोबाइल वगैरह नहीं जमा कराओगे?
मोबाइल अलाउड नहीं? अरे यार क्या बात हो गई है. एक ले लो, अंदर नहीं मिलेगा. मोबाईल अलाउड नाही भाई, मोबाईल अलाउड नाही बोलतो. कसं होणार आता? दो माला आहे, नंदी सुंदर. कसं काढणार आता व्हिडिओ? बघू. काय बघते, मोबाईल जमा केल्यावर काय बघणार आहे? सगळंच बंद झालं आता मग. अब या. मोबाईल बंद. सर लेके जाओ ना, दो माला दिया भैया. तो अंदर नहीं मिलेगा सर, वहाँ पे भैया जमा कर दो. तिकडे जमा करायचा मोबाईल. फोन नंबर काय राहते व्हिडिओ नंतर कर दे. 1 hour later. दर्शन वगैरे मस्त झालंय आणि आता मी चाललोय. गाडीचा अभिषेक करायचा आहे. कार पार्किंग इकडे चाललोय. म्हणजे पार्किंगमध्ये नाही, कार थोडी लांब आहे. तरी पण ना मी इथून पटकन फोन वगैरे घेतलाय. मी तुम्हाला इथून मंदिराचा कळस वगैरे दाखवतो. हे बघा, दिसतंय ना? हे बघा, हे बघा. मस्त झाले आता दर्शन. सगळ्यात मोठं ज्योतिर्लिंग आहे, सगळ्यात मोठी पिंड आहे इथे सोमनाथ. माझा दुसरा टाईम इकडे यायचा. म्हणजे अयोध्या वगैरे तिकडे पण माझा दुसराच टाईम आहे. पण तेव्हा मी खूप म्हणजे लहान होतो आणि तेव्हा सगळं अलग होतं. म्हणजे आता मस्तपैकी मंदिर वगैरे बांधले त्यांनी मोठं. आता मस्त आहे तिकडे बघण्यासारखं. तुम्ही पण नक्की जावा. पटकन जातो गाडीकडे, लगेच निघतो मग स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी. चला आता टाटा. निघालोय आता स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी. गाडीचा अभिषेक वगैरे केलाय. आता वाजले 12:15. काय माहिती कधीपर्यंत पोहोचतोय. इथून तरी 530 किलोमीटर आहे इथून. आणि तिथून नाशिक काहीतरी 314 किलोमीटर आहे. म्हणजे रात्रीचे 10-11 वाजणार आहे आम्हाला नाशिकला जायला. एकदम खूप time एकदम होणार आहे. याच्यातलं झाड मध्ये विचारून पहा बरं. चला मग आता तुम्हाला आता स्टॅच्यू ऑफ आपल्याला युनिटीच्या खाली तिकडे टाकायला. दाखवतो मी. टाटा. हा